नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ऑनलाईन टेस्टमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहे पर्सेंटेज. बघा मित्रांनो, पर्सेंटेज हा जो टॉपिक आहे किंवा हे चॅप्टर जे आहे स्पर्धा परीक्षेतलं सगळ्यात महत्त्वाचं पण आहे, पण सोबतच हे थोडं कठीण पण आहे. हे कठीण असण्याचं कारण काय, तर याच्यामध्ये जे क्वेश्चन्स विचारले जातात त्यांच्यामध्ये फार व्हेरिएशन्स आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स येतात आणि त्यामध्ये कन्फ्युजन फार जास्त होतं. कारण शब्दांचा थोडासा जर चेंज केला तर प्रश्नाचा अर्थ बदलतो. जसं किती टक्के वाढ झाली आणि किती टक्क्यांनी मोठा आहे, तर हे दोन क्वेश्चन जे आहेत ते फार वेगळे आहेत. पण बहुतेकशे मुलं जे आहेत त्याच्यामध्ये गोंधळतात आणि त्यामुळे भरपूरदा प्रॉब्लेम येतो. तर आपण हे पर्सेंटेज चॅप्टर सोपं जाण्यासाठी आपण काय केलेलं आहे, यांना क्लासिफाय केलेलं आहे 4 पार्टमध्ये. सर टाईप 1, टाईप 2, टाईप 3, टाईप 4. ओके. आणि प्रत्येक ठिकाणी थोडा ना थोडा चेंज आहे. तर तो चेंज जर विद्यार्थ्यांनी समजून घेतला तर हा टॉपिक जो आहे हा फार सोपा जातो. ओके. तर आता आपण सुरुवातीला जर बघितलं तर टाईप 1 याच्यामध्ये पण सब पार्ट आहे, टाईप 2 मध्ये पण सब पार्ट आहे, टाईप 3 मध्ये पण सब पार्ट आहे आणि टाईप 4 मध्ये पण आहे. ओके. तर हे सब पार्ट पण आपण वन बाय वन बघूया. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले टाईप 1. तर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, टाईप 1 जो आहे हे आपले बेसिक क्वेश्चन जे होते त्याच प्रकारचे. जसं आपण जेव्हा 8वी 9वी 10वी मध्ये होतो तर पर्सेंटेज काढायसाठी आपल्याला एक वेगळी पद्धत शिकवली असेल. बहुतेक जण मुलं जे आहेत ते तेच वापरतात. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला 600 पैकी 420 गुण मिळाले तर शेकडा किती गुण मिळाले, तर याची मांडणी साधारणतः आपण अशी करायचो. ओके. आणि अशा पद्धतीने आपण 70% उत्तर काढायचो. तर ही जी पद्धत आहे ही थोडीफार इम्पॉर्टंट आहे, पण आपल्याला या पर्सेंटेज चॅप्टरसाठी थोडी वेगळी पद्धत वापरायची आहे, जेणेकरून मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम जे आहे ते वेगवेगळे जरी भरत असले तरी त्यांना आपण साम्य त्यांच्यामध्ये काही सिमिलॅरिटी आणण्यासाठी आपण एक थोडी वेगळी पद्धत इथे अवलंबली आहे. आणि ही पद्धत आपल्याला इतर भरपूर चॅप्टरमध्ये सुद्धा युजफुल ठरते, जसं प्रॉफिट लॉस मध्ये वगैरे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही पद्धत समजून घ्यावी. बघा, अगदी सोपा आहे. जसं आता हेच प्रॉब्लेम आपण परत सॉल्व्ह करू. तर हा जो आकडा आहे हा बेस व्हॅल्यू आहे 100, कारण चॅप्टरचंच नाव आहे पर्सेंटेज. तर सेंट म्हणजे आपल्याला माहित आहे की सेंट म्हणजे 100. ओके. तर 100, तर आपल्याला माहित आहे की 100 म्हणजे काय, तर पूर्ण व्हॅल्यू. तर पूर्ण व्हॅल्यूच्या इक्विव्हॅलंट इथे 600 आहे. पूर्ण पेपर, पूर्ण स्टुडंट, पूर्ण प्रॉपर्टी, जी कोणती व्हॅल्यू असेल ते 100 इक्विव्हॅलंट टू इथे लिहायची. जर पूर्ण पेपर 600 मार्कांचे होते तर 100 म्हणजे 600. तर 420 म्हणजे किती. विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवायचं की हा जो कॉलम आहे या बाजूचा, ठीक आहे, हा जो कॉलम आहे हा पर्सेंटचा कॉलम असतो आणि हा जो आहे हा व्हॅल्यूचा असतो. हा नेहमी लक्षात ठेवायचा आणि या क्रॉसचा यूज आपल्याला सर्वच भरपूरशा चॅप्टरमध्ये होतो. ठीक आहे. त्यानंतर यांच्यामध्ये क्रॉस लावायचा. बघा, 100च्या समोर नेहमी पूर्ण व्हॅल्यू असली पाहिजे आणि हा कॉलम पर्सेंटचा आणि हा व्हॅल्यूचा असला पाहिजे. ओके. तर 100 इज इक्वलंट टू 600, तर 420 इज इक्वलंट टू वॉट. ठीक आहे. तर 100 गुणिला 420, 100 गुणिला 420 इक्वल्स टू 600 गुणिला एक्स. त्यानंतर एक्सला इकडे ठेवा, 600ला खाली घेऊन जा. तर 100 गुणिला 420 भागीला 600 बरोबर एक्स. आणि सॉल्व्ह केल्यानंतर एक्स इक्वल्स टू आपल्याला परत 70% येणार. ही व्हॅल्यू पर्सेंटमध्ये घ्यायची, कारण एक्स जो आहे तो पर्सेंटच्या कॉलममध्ये. आलं लक्षात. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही पद्धत आपल्याला का सोपी आहे, कारण की याचा यूज आपण भरपूर ठिकाणी करू शकतो. जसं ही वरची जी आहे ही पण महत्वाचीच आहे, पण ही पण आपल्याला लक्षात ठेवायची आहे, जेणेकरून आपल्याला भरपूरसे प्रॉब्लेम जे आहे सोपे होतील. फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला या 4 व्हॅल्यू पैकी दुसरी कोणती व्हॅल्यू जर यांनी दिली नाही आणि पर्सेंट दिले तरी सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करता येतं. फॉर एक्झाम्पल, आता बघा, जर त्यांनी असा प्रॉब्लेम दिला की 600 विद्यार्थ्यांच्या एका शाळेमध्ये 30% मुली आहे. ओके. किती पर्सेंट मुली आहे, 30%. तर एकूण किती टक्के मुली आहेत, बरोबर आहे, 30% मुली आहे. तर कदाचित ते असे विचारू शकतात, बघा इथे 30% मुली आहेत तर मुलं किती टक्के आहेत. तर आपल्याला माहित आहे 30% जर मुली असतील तर 70% जे आहेत ते कोण असतील, मुलं असतील. तर आपण याची मांडणी अशी करूया की 100 म्हणजे पूर्ण संख्या, 600 जणांचं शाळा आहे ती.
तर 70% म्हणजे 70च्या इक्वॅलंट किती, आणि हे जेव्हा तुम्ही क्रॉस करून सॉल्व्ह कराल तेव्हा x इक्वल्स टू तुम्हाला मिळेल 420. तर या पद्धतीने पण याच क्रॉसद्वारे तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता, त्यामुळे हा क्रॉस महत्वाचा आहे. परत त्यांनी जर असं विचारलं की एखाद्या संख्येचे 70% म्हणजे 420, एखाद्या संख्येचे 70% म्हणजे 420, तर त्या संख्येचे 30% म्हणजे किती? ओके, सॉरी, 30% म्हणजे किती? तर हे सुद्धा आपण क्रॉसद्वारे सॉल्व्ह करू शकतो. बघा कसं सॉल्व्ह करायचं. तर याला मांडणी करू आपण. 70 म्हणजे 420, तर 30 म्हणजे किती? x. क्रॉस मल्टिप्लाय करायचं आणि त्यानंतर x इक्वल्स टू तुम्हाला व्हॅल्यू मिळेल किती राहील ती? 180. तर x इक्वल्स टू 180. आले लक्षात? आता या तिन्ही प्रॉब्लेम मध्ये फरक आहे. बघा, इथला x जो आहे तो कुठला गायब आहे? पर्सेंट मधला. इथला x जो आहे तो कुठला गायब आहे? व्हॅल्यूज मधला. इथे तुम्हाला 1% दिले आहे तर दुसरे पर्सेंट काढायचे. कधी तुम्हाला एखाद्या संख्येचे, फॉर एक्झाम्पल आणखी एक याच्यातला चौथा प्रकार पडतो, तर तो हा बघा. एखाद्या संख्येचे 40% म्हणजे 160, तर ती संख्या कोणती? म्हणजे तुम्हाला कंप्लीट व्हॅल्यू विचारलेली आहे, तर 40% म्हणजे 160, तर ती संख्या म्हणजे कंप्लीट व्हॅल्यू दॅट इज 100%. तर 100% म्हणजे किती? आणि अशा पद्धतीने तुम्ही 100 इक्वॅलंट सुद्धा काढू शकता. म्हणजे काय? तर आपण हे शिकलो की पर्सेंटेज मध्ये जर आपल्याला एक इक्वॅलन्सी दिली असेल, इक्वॅलन्सी म्हणजे काय? जर एखाद्या संख्येचे काही पर्सेंट म्हणजे इतकी व्हॅल्यू होते, तर आपण त्या संख्येचे किती पण पर्सेंट काढू शकतो, इव्हन 100% सुद्धा. तर 40 म्हणजे 160, तर 100 म्हणजे किती? ओके, तर 100 म्हणजे किती होतील? तर हे सॉल्व्ह जर केलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळेल 400. आलं लक्षात? तर हा जो होता हा टाईप 1. याच्यामध्ये 4 प्रॉब्लेम आपण बघितले आणि आपण हे पण शिकलो की क्रॉस कसा वापरायचा. यानंतर आपण विद्यार्थी मित्रांनो दुसरा टॉपिक बघणार आहे किंवा टाईप 2. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, टाईप 2 मध्ये आपल्याला काय बघायचं? तर एखाद्या संख्येची जर काही चेंज झाला एखाद्या संख्येमध्ये, किंवा ती मोठी झाली किंवा लहान झाली, तर ही वाढ जी आहे ती शेकडा कितीनी झाली किंवा कितीनी कमी झाली, किती होऊन झाली, हे आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. बघा, समजा एखाद्या गावाची लोकसंख्या आहे 1600. ओके, त्या गावाची आजची लोकसंख्या 1600 आहे आणि याच्यामध्ये पुढच्या वर्षीसाठी समजा 10% वाढ झाली. ओके, किती पर्सेंट वाढ झाली? 10%. तर त्या गावाची लोकसंख्या आता किती झाली? ठीक आहे, तर याची मांडणी जी आहे ती आपल्याला अशी करावं लागेल. 1600 गुणिला 110 डिवाइडेड बाय 100. ओके, जे काय व्हॅल्यू येईल आय थिंक 1760, ही त्या गावाची लोकसंख्या पुढच्या वर्षी राहील. समजा या गावाची लोकसंख्या 10% कमी झाली, तर ती पुढच्या वर्षी किती बनेल? याच्यासाठी आपल्याला ही मांडणी थोडी वेगळी करावी लागेल. बघा, 1600 गुणिला 100ची 10% कमी म्हणजे किती? 90. जशी वर 10% वाढली तर इथे 10% कमी झाली, तर हे आय थिंक 1440. आलंय लक्षात? यानंतर बघा, याच्या पुढचा जो पार्ट आहे हा थोडासा डिफिकल्ट आहे. बघा, समजा या गावाची लोकसंख्या या वर्षी, इथे आपण एक इयर कन्सिडर करू, या वर्षी काहीतरी होती आणि त्याच्यामध्ये वाढ होऊन, ओके, त्याच्यामध्ये वाढ होऊन 1600 झाली. तर या वर्षीची लोकसंख्या किती होती हे आपल्याला काढायचं आहे. तर भरपूर मुलं इथे चूक करतात, तर याचे 1600चे 10% काढून मायनस करतात, पण ऍक्च्युअली बेस व्हॅल्यू जी आहे ती ही आहे. त्यामुळे इथली लोकसंख्या काढायसाठी साहजिकच आहे, मांडणी बघा याप्रमाणे राहील. 1600 गुणिला 110 अपॉन 100. ओके, तर तुम्हाला या वर्षीची लोकसंख्या आहे. तर कन्फ्युजन होत असेल तर आपण इथे इयर दाखवू. फॉर एक्झाम्पल हे 2001. ओके, हे 2002 आणि हे जे आहे ते 2003. तर आपण काय केलं, इथे 2002 वरून 2001 ची काढली, त्यामुळे हा एरो जो आहे तो या साईडने मी दाखवला. वरची जी साईड आहे ही पर्सेंटेज इन्क्रीजची साईड आहे, म्हणून हे एरो दोन्ही वर राहतील, आणि खालची जी बाजू आहे ती पर्सेंटेज डिक्रीजची बाजू आहे. ओके, बघा सेम 2002 मध्ये खालच्या बाजूने 1600 गावाची लोकसंख्या बनली
कशामुळे? या वर्षी असलेल्या लोकसंख्येमध्ये 10% घट झाली. तर साहजिकच ही व्हॅल्यू जास्त राहील. तर ती कशी काढायची? 10% तिच्यामध्ये घट होऊन 1600 बनलेली आहे. तर याची मांडणी आपल्याला करताना सेम वरच्या प्रमाणे ही व्हॅल्यू जी आहे, सॉरी इथे बघा, हे जे आहे ते 100 पाहिजे होतं आणि इथे आणि सेम इथे पण आपल्याला तसंच करायचं आहे. वरची व्हॅल्यू जस्ट इथे आपल्याला खाली घ्यावे लागतील 110 आणि इथे घ्यावे लागतील 100 आणि इथे घ्यावे लागतील 90. तर या पद्धतीने आपण 2001 ची लोकसंख्या काढू शकतो 2002 वरून. म्हणजे काय? तर पर्सेंट इन्क्रीज आणि डिक्रीज हा जो होता हा टाईप 2 प्रकार होता आपला. दिस इज टाईप 2 आणि याच्यामध्ये 4 केसेस आपण बघितल्या. एक इन्क्रीज मध्ये फ्युचर आणि डिक्रीज मध्ये फ्युचर. इन्क्रीज मध्ये पास्ट पण काढता येतो आणि डिक्रीज मध्ये पण पास्ट काढता येतो. अशा पद्धतीने आपण टाईप 2 बघितलाय. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बघायचं आहे टाईप 3. टाईप 3 हा सोपा आहे त्या मानाने. टाईप 3 मध्ये आपल्याला 2 व्हॅल्यू मध्ये कंपॅरिझन करायचं आहे पर्सेंटच्या भाषेमध्ये. ओके, दिस इज टाईप 3. बघा, समजा एखादी संख्या आहे ए, याची व्हॅल्यू आहे 60 आणि दुसरी संख्या आहे बी, याची व्हॅल्यू आहे 40. ठीक आहे, आणि आपल्याला विचारलं की ए हा बी पेक्षा शेकडा कितीने लहान आहे. तर याचं उत्तर काय राहील? ऍक्च्युअली याचं उत्तरच येणार नाही, कारण की ए जो आहे हा शेकडा लहान नाही आहे, हा शेकडा मोठाच काढला जाऊ शकतो. तर ए हा बी पेक्षा शेकडा कितीने जास्त आहे असा हा क्वेश्चन आहे. ए इज हाऊ मच पर्सेंट ग्रेटर दॅन, ए इज हाऊ मच पर्सेंट ग्रेटर दॅन बी. तर याला आपण असं मानलं जाऊ शकतं. बघा, दॅन बी म्हणजे कंपॅरिझन आपण बी सोबत करतोय म्हणून 40 खाली, वर डिफरन्स 20 मल्टिप्लाइड बाय 100. हे आन्सर येतं 50%. आलंय लक्षात? डिफरन्स का घ्यायचा? कारण की ए जो आहे हा साहजिकच बी पेक्षा कितीने मोठा आहे? 20 ने मोठा आहे. म्हणून 40 पेक्षा 20 ने मोठा, तर 100 पेक्षा कितीने. पुढचा क्वेश्चन आहे, बी इज हाऊ मच पर्सेंट लेस दॅन ए. बी हा ए पेक्षा किती पर्सेंटनी लहान आहे? बी हा ए पेक्षा म्हणतोय मी, त्यामुळे खालची व्हॅल्यू जी राहील ती 60, वर डिफरन्स, कारण की 60 पेक्षा कितीनी लहान आहे? 20 मल्टिप्लाइड बाय 100. तर हे 33.33. इथे सिंपल एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्याच्याशी तुलना करतो ती व्हॅल्यू खाली, वर डिफरन्स मल्टिप्लाइड बाय 100 असं जर केलं तर सरळ सरळ टाईप 3 जो आहे तो सॉल्व्ह होऊन जातो. त्यानंतर शेवटचा टाईप जो आहे तो टाईप 4. हा अतिशय महत्वाचा आहे आणि हा सहसा डेटा इंटरप्रिटेशन यांसारख्या टॉपिकमध्ये आपल्याला कामात येईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, डेटासाठी हा टाईप 4 जो आहे कसं आहे. ओके, टाईप 4. बघा, टाईप 4 मध्ये आणि टाईप 3 मध्ये जास्त फरक नाही आहे. हा टाईप 4 जो आहे याच्यामध्ये फक्त लँग्वेजचा फरक येतो, जो तिसऱ्याला त्याच्यापासून वेगळा करतो. फॉर एक्झाम्पल, आता आपण एक इथे डेटाचं उदाहरण घेऊ. ही एक कंपनी आहे, ही कंपनीचं 3 वर्षाचं उत्पन्न इथे दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल हे 20 आहे, हे 2000चं घेऊ आपण, हे 2001चं आणि हे 2002चं उत्पन्न घेऊ. हे समजा आपण 40 घेऊ, हे 60 घेऊ, फक्त 60. ठीक आहे, हे 40, 60 आणि हे घेऊन घेऊ आपण 50. ओके, तर बघा 2000, आता मी क्वेश्चन विचारतो, 2001 मध्ये 2002च्या तुलनेत शेकडा कितीनी वाढ झाली. वर आपण विचारत होतो की ही व्हॅल्यू याच्यापेक्षा शेकडा कितीनी मोठी किंवा लहान आहे. पण या टॉपिक मध्ये आपण बघणार आहे की शेकडा कितीनी वाढ किंवा शेकडा कितीनी घट झाली आहे. तर 2001 मध्ये आपल्याला माहित आहे की 2002च्या तुलनेत वाढच झालेली आहे. तर ही वाढ शेकडामध्ये कशी काढायची? तर सिंपल आहे, 2001 मध्ये जी वाढ आहे, 2001 मध्ये जी वाढ आहे ती किती आहे? तर ती जी आहे ती 2 शेकडा कितीनी वाढ आहे. तर वाढ जी आहे ती प्रिव्हियस इयर वरच काढता येऊ शकते. तर 40 वर ही कितीची ग्रोथ आहे? 20 ची. ठीक आहे, मल्टिप्लाइड बाय 100. तर हे आन्सर येतं 50%. ही वाढ जी आहे
ही 50% ग्रोथ आहे. ओके. तसंच 2002 मध्ये शेकडा कितीनी वाढ आहे 2001च्या तुलनेत किंवा मागील वर्षीच्या तुलनेत, तर हे वाढ नाही आहे, ही घट आहे. तर आपण घट पण काढू शकतो. 2002 मध्ये मागील वर्षीच्या तुलनेत कितीनी घट आहे. इट्स अ सिम्पल. कितीनी घट आहे तर बघा, कंपॅरिझन तुम्ही 60 वर करत आहे, त्यामुळे 60 वर ती 10ची काय घट आहे. ओके, मल्टिप्लाइड बाय 100. ओके, 0 जो आहे तो कट होईल 1/6. किती येईल 16 पॉईंट समथिंग. ओके, 16 पॉईंट समथिंगची जी आहे ती घट आहे. आलंय लक्षात. तर अशा पद्धतीने हे टाईप 4 आहे. बघा एकदा आपण हलकीशी नजर यांच्यावर देऊ. तर हा टाईप 3 होता, शेकडा कितीनी मोठा किंवा शेकडा कितीनी लहान आहे. हा टाईप 2 होता, त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की 10% वाढली किंवा 10% कमी झाली म्हणजे काय झालं. ओके, आणि हे जे होतं हे नॉर्मल पर्सेंट काढणे. आणि सगळ्यात पहिले आपण बघितलं होतं बेसिक पद्धत. ओके, तर बेसिक पद्धत जी आहे ही पण कामाची आहे. त्या व्यतिरिक्त हे 4 प्रकार ते सुद्धा महत्वाचे आहे. फर्स्ट टाईप इज व्हेरी इम्पॉर्टंट. मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम फर्स्ट टाईपवरच असतात. आणि थर्ड टाईप आणि फोर्थ टाईप यांच्यामध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं. ते त्यांची लँग्वेजमध्ये फरक आहे, ॲक्च्युली ते सेम आहे. ओके, या व्यतिरिक्त अधिक माहितीसाठी आपलं ई अंकगणित व बुद्धिमत्ता हे पुस्तक तुम्ही विद्यार्थी मित्रांनो नक्की अभ्यासा. त्याच्यामध्ये सुद्धा हे रिटर्न दिलेलं आहे. त्याचा अभ्यास करा आणि सिक्वेन्सने सॉल्व्ह करा. मला लक्षात. हे जर प्रकरण तुमचं टफ असेल तर मला प्रॉफिट लॉस सोपी जाईल. त्यानंतर डेटा इंटरप्रिटेशन हा जो टॉपिक आहे हा पण सोपा जाईल. पर्सेंटवर जास्त ग्रीप घ्या, त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली तुम्हाला पूर्ण अंकगणितात फायदा होईल. ओके, धन्यवाद मित्रांनो.